नमस्कार, माझं नाव आहे पूजा वनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया छान असे उडदाचे पापड। उन्हाळी वाळवणी पदार्थामध्ये आज आपण बनवूया उडदाचे पापड। एकदम साधे, सोपे आणि एकदम खाण्यासाठी टेस्टी असे हे पापड असणार आहे। वरतून यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणचाही छान याला फ्लेवर देणार आहोत। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला आपण बनवूया उडदाचे पापड। यासाठी बघा मी हे 1 किलो उडद डाळीचं पीठ आणि त्यामध्ये साधारणतः 200 ग्रॅम मूग डाळ टाकलेली आहे आणि याचं छान असं गिरणीवरून याला दळून आणलं। अगदी बारीक असं हे पीठ असणार आहे। यासोबत बघा हा आहे पापड खार, हाही मी यामध्ये टाकणार आहे। किराणा दुकानामध्ये हा भेटतो। पातेल्यामध्ये बघा मी 1 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे। पाण्याला छान उकळा आलाय। तर यामध्ये मी पापड खार ॲड करते। 1 मोठा चम्मचभर मी पापड खार यामध्ये ॲड केलेला आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी पापड मसाला ॲड करते। मोठ्या पातेल्यातच हे घ्यायचं कारण की होतो जातं दुधासारखं। यात गाठी पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची। हे बघ, म्हणून आपल्याला थोडंसं मोठ्या पातेल्यातच हे मिक्स करण्यासाठी घ्यायचं आहे। गाठी पडतात त्यामुळे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आता थोडासा लो फ्लेमवर केला मी। छान पद्धतीने बघा हे मिक्स झालेलं आहे। याला छान उकळा आलाय। आता मी हे बंद करते आणि याला आपण थंड झाल्यानंतर पिठात टाकून मळूया। याला आता आपण थंड होऊ देऊया। हे बघा आता आपलं हे छान आता थंड झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण पापडमध्ये ॲड करूया। झाल्यावर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते। थोडंसं पाणी ॲड करून आता याच्यात थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। ॲड करायचं आहे। एकदम घट्ट असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। जेवढं घट्ट पीठ मळलं जाईल तेवढे सुंदर आपले पापड येतात। त्यात बघून थोडंसं किंचित असं पाणी ॲड करते। जास्त झालं की पापड बिघडतात, म्हणून पाणी टाकताना खूप
सावधानपूर्वक लक्षपूर्वक आपल्याला टाकायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण छान याची उंडी मळून तयार केली. आता याला आपण एक पॉलिथिन बॅगमध्ये या पद्धतीने भरून 3 ते 4 तासासाठी ठेवून देऊया. बघा, अशा पद्धतीने 3 ते 4 तासासाठी याला छान भिजण्यासाठी आपण ठेवून देऊया. यावरती हे बघा, आता आपल्या पिठाला 2 ते 2.5 तास झालेत. आता आपण याला काढूया. बघू शकता एकदम कडक असा हा गोळा आहे. यामध्ये आता मी वनस्पती तेल घेतले, म्हणजे डालडा वगैरे यामध्ये आपण यूज करणार आहोत, रिफाइंड ऑइल. हे बघा, आता हे अशा याच्या साह्याने, मुसळीच्या साह्याने तुम्ही पाट्याचा सुद्धा यूज करू शकता. तेलामध्ये डुबवून अशा पद्धतीने छान आता हे पीठ मी ठेचून घेणार आहे. थोडासा तेलाचा हात यासोबत आपल्याला काय करायचं आहे, याला लावत चालायचं आहे आणि हे ठेचून घ्यायचं आहे. यामध्ये बघा, मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे थोडासा. आता एका ओखळीमध्ये हिरव्या मिरच्या, यासोबत लसूण बारीक आपण करून घेऊया. अशा पद्धतीने बघा, आपण याची जाडसर अशी हे करून घेतलेली आहे. आता यावरती आपण याला पिठात ॲड करून पीठ छान ठेचून घेऊया. यामध्ये टाकून छान हे पीठ आपण परत ठेचून घेऊया. हे बघा, आता याला छान ठेचून घेतले. तर किती सुंदर असं हे टेक्स्चर आलंय बघा. एकदम एकजीव असं हे पीठ झालेलं आहे. जोपर्यंत यातून छोटे छोटे बबल असे निघायला सुरुवात होत नाही, तोपर्यंत पीठ हे छान एकदम ठेचून घ्यायचं. जेवढं पीठ ठेचलं जाईल तेवढे सुंदर पापड होतात. पिठातून आपण अशी एक छोटीशी उंडी काढून घेतली आणि बाकीचं पीठ मी परत पन्नीमध्ये भरून ठेवते. पीठ बघा, आता आपण हे पन्नीत हे करून या पिठाला परत डब्यामध्ये झाकून ठेवूया. हे बघा, आता ही उंडी घेऊन अशा पद्धतीने बघा, आता आपण याला चाकूच्या साह्याने किंवा दोऱ्याच्या साह्याने तुम्ही याला कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने याची एक उंडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण याच्या लाट्या बनवून घेऊया. हे बघा, उडदाचे पापड करण्यासाठी अशा पद्धतीचे फरशीचे मार्बलचे हे भेटतात आणि अशा पद्धतीचे आपल्याला काटेरी बेलन यासाठी पाहिजे असतात. तर अशा पद्धतीने आपण हे करून एक छोटीशी बारीक अशी हे करून घेऊ. थोडंसं तेलाचा याला हात लावून याला तुम्ही पिठाचाही वापर करू शकता. थोडंसं तेल, थोडंसं पीठ लावून छानपैकी आपलं हे पापड लाटायचे. बघा, अशा पद्धतीने छान असे सर्व पापड आपल्याला लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा, आपल्याला हे घरात एका कपड्यावरती सुकायला घालायचे. ह्या पापडांना उन्हाची गरज राहत नाही. अशा पद्धतीने आता आपण बाकीचे पापड तयार करूया. हे बघा, दुसरा एक मी तुम्हाला पीठ लावून हे करून दाखवते. अशा पद्धतीने बघा, पीठ साईडला घेऊन पिठामध्ये डीप करून
अशा पद्धतीने छान पीठ लावून हे पापड हे करता येतात. अशाच पद्धतीने आता आपण याला बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा सर्व पापड आपण हे लाटून घेतलेले आहेत. छान पातळ असे हे पापड लाटून घेतलेले आहेत. तुम्हाला छोटे लागेल तर छोट्या साईजचे, मोठा लागेल तर मोठ्या साईजचे पापड जसे लागेल तसे तुम्ही बनवू शकता. आता आज आपण याला पूर्ण दिवसभर घरामध्ये सुकवूया आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं उन्हामध्ये यांना सुकू देऊया आणि वर्षभरासाठी तुम्ही यांना भरून ठेवू शकता. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. हे बघा आता आपले उडदाचे पापड वाळवून एकदम तयार आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तेल छान गरम झाले. आता आपण तळून बघूया. हे बघा हे बघा लगेच बघा किती सुंदर असे फुलत आहेत हे.